हॅलो स्टुडंट्स, आज आपण विज्ञान विषयातील पहिले प्रकरण याबाबत माहिती ऐकणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण, लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजंतू किंवा सूक्ष्मजीव, क्लासिफिकेशन वर्गीकरण, लिव्हिंग वर्ल्ड सजीवसृष्टी. मग आपल्याला माहीत आहे की सजीवांचं वर्गीकरण करण्याच्या काही पद्धती आहेत आणि सजीवांना नाव देण्याच्या पण द्विनाम पद्धतीसारख्या पद्धती आहेत. आणि ही पद्धत लिहिताना कोणता पदानुक्रम विचारात घेतला जातो ह्याबद्दल सुद्धा तुम्हाला थोडंसं ऐकून माहीत असेल. सो व्हॉट इज द हायरार्की ऑफ फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. मग या सजीवांची जी वर्गीकरण करण्याची पद्धती आहे त्यामध्ये पदानुक्रम कोणता आहे. हु इन्व्हेंटेड बायोनॉमिनल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. मग सजीवांना ही द्विनाम जी नाम देण्याची पद्धती आहे ती कोणी शोधली. विच लेवल ऑफ हायरार्की आर कन्सिडर्ड व्हाईल रायटिंग द नेम इन बायोनॉमिनल नॉमेनक्लेचर. द्विनाम पद्धतीनं नाव लिहिताना नेमकं कोणता पदानुक्रम विचारात घेतला जातो अशा प्रश्नांनी या प्रकरणाची सुरुवात होते आणि याबद्दल तुम्हाला तुमचं मत मांडायचं आहे. यानंतर पुढील मुद्दा आहे जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता, बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. मग आपण पाठीमागच्या इयत्तेत पाहिलं आहे, लास्ट इयर वी लर्न दॅट ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन अर्थ हॅव अडॅप्टेड अकॉर्डिंग टू द जॉग्राफिक रिजन्स, फूड इंजेक्शन, डिफेन्स एक्सेट्रा. मग आपण पाठीमागच्या इयत्तेमध्ये पाहिलं आहे की विविध कारणांमुळे पृथ्वीवरील जे सजीव प्राणी आहेत त्यामध्ये जी कारणं आहेत, भौगोलिक प्रदेश असणं, त्यांचा अन्नग्रहण करण्याच्या त्यांच्या क्षमता पद्धती किंवा संरक्षण करण्याच्या पद्धती यांचं अनुकूलन झालेलं आपल्याला आढळतं. म्हणजे हे सजीव त्या भागाप्रमाणे त्यांच्या आहार पद्धतीप्रमाणे त्यांच्या संरक्षण पद्धतीप्रमाणे ते स्वतःचं शारीरिक स्वास्थ्य किंवा संरक्षण करून स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवतात आणि त्यासाठी त्यांना जुळवून घ्यावं लागतं तिथल्या परिस्थितीशी. आणि मग while adapting many differences are observed in the organisms of same species too. हे अनुकूलन किंवा हे जुळवून घेणं आपल्या प्रदेशातील निसर्गाशी हे करत असताना एकाच जातीच्या सजीवातही तुम्हाला असे विविध बदल झालेले सुद्धा दिसतात. मग हे जे ॲडॅप्टिंग आहे, जुळवून घेणं जे आहे, हे अनुकूलन आहे, त्यावेळेस तुम्हाला अनेक असे डिफरन्सेस, विविध बदल झालेले दिसून येतात. सजीवांमध्ये बदल असतात. मग तुम्हाला काही भागांमध्ये वाघ त्यांचा रंग वेगळ्या रंगाचा दिसतो, काही भागांमधील वाघांचे रंग वेगळ्या रंगाचे दिसतात. हेच एक प्रकारचं अनुकूलन आहे. अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस अराउंड 87 मिलियन स्पीशीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर फाउंड ऑन द अर्थ इन्क्लुडिंग लँड अँड सी. मग 2011ची जी गणना झाली सजीवांची, यामध्ये असं आढळलं की पृथ्वीवरील जमीन आणि समुद्र यामध्ये जेवढे सजीव आहेत त्यांची संख्या जवळपास 87 दशलक्ष जातींमध्ये विभागलेली आहे. मग अशी जवळपास पृथ्वीवर 87 दशलक्ष जातींचे सजीव आहेत. टू स्टडी सच वास्ट नंबर इट वॉज एसेन्शियल टू डिवाइड देम इनटू ग्रुप्स. मग आता सजीवांची जर माहिती व्यवस्थित संशोधनासाठी वापरायची किंवा सजीवांचा जर अभ्यास करायचा तर त्या सजीवांची विभागणी केली पाहिजे ही गरज संशोधकांना वाटली. So groups and subgroups were created considering the similarities and differences among the living organisms. मग यामुळं या सजीवांमधील जी समानता आहे, साम्य आहे, सिमिलॅरिटीज, डिफरन्सेस, फरक आहे, लक्षात घेऊन त्यांचे गट आणि उपगट बनवण्यात आले. दिस प्रोसेस ऑफ डिवायडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इंटू ग्रुप्स अँड सबग्रुप्स इज कॉल्ड बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. आणि हीच सजीवांची जी विभागणी केली या पद्धतीला जैविक वर्गीकरण असं म्हणतात, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन असं म्हणतात. आणि मग सजीवांची विभागणी गटात आणि उपगटात करण्यात आली. इतिहासामध्ये तुम्ही डोकावला तर तुम्हाला ही सजीवांची विभागणी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी केलेली दिसते. त्यामध्ये कार्ल लिनियसनं 1735 सजीवांची 2 सृष्टीतच विभागणी केली, 2 गटात विभागणी केली, वनस्पती आणि प्राणी. आणि सर्वसाधारणपणे आपल्याला हे 2 गट सगळ्यांना माहीत आहेत. ही जी विभागणी आहे ती कार्ल लिनियसनं केली 1735. नंतर हेकेलनं 1866 3 सृष्टींची विभागणी केली. मग या सजीवांची 3 गटात विभागणी केली. त्यानं नावं दिली. पहिल्या गटाला नाव दिलं प्रोटिस्टा, दुसऱ्या गटाला वनस्पती आणि तिसऱ्या गटाला प्राणी. आणि नंतर चॅटन या नावाच्या शास्त्रज्ञानं
1925मध्ये सजीवांचे 2च गट केले, आदिकेंद्रकीय व दृश्य केंद्रकीय. आणि 1938मध्ये कोपलँड या शास्त्रज्ञानं सजीवांना 4 गटात विभागलं, 4 सृष्टीमध्ये विभागलं: मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी. सो इन दिस वे इन हिस्ट्री कार्ल लिनियस डिवायडेड microbes into kingdoms, Vegetalia and Animalia. Haeckel in 1866 divided microbes in 3 kingdoms: Protista, plants and animals. Chatham in 1925 divided microbes in 2 groups: prokaryotes and eukaryotes. And in 1938 Copeland divided these living organisms or microbes in 4 kingdoms: Monera, Protista, plants and animals. मग अशा प्रकारे ही विभागणी जुन्या काळामध्ये अनेक संशोधकांनी केली. मग जगामध्ये सगळ्यात जास्त कोणत्या गटाची विभागणी जास्त चांगल्या प्रकारे मानली गेली ती आहे रॉबर्ट हार्डिंग व्हिटेकर या शास्त्रज्ञाची विभागणी. रॉबर्ट हार्डिंग व्हिटेकर वॉज अन अमेरिकन इकॉलॉजिस्ट. इन 1969 ही डिवायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू 5 ग्रुप्स. मग सगळ्यात महत्त्वाची विभागणी ज्या शास्त्रज्ञाने केलं, ज्याला सर्व मान्यता आहे, तो आहे रॉबर्ट व्हिटेकर. आणि ह्याची ही विभागणी ही सगळ्या जगामध्ये प्रामुख्यानं अभ्यासली जाते किंवा मानली जाते. त्याने 1969मध्ये सजीवांची 5 गटात विभागणी केली. फॉर दिस क्लासिफिकेशन व्हिटेकर कन्सिडर्ड फॉलोइंग क्रायटेरिया. आणि हे सजीवांचं वर्गीकरण किंवा गटात विभागणी करताना त्यानं खालील 5 निकष विचारात घेतले. पहिला निकष आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, पेशीची जटिलता म्हणजेच पेशीची रचना. यामध्ये त्यानं प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक, आदिकेंद्रकीय व दृश्य केंद्रीय या वैशिष्ट्यांचा विचार केला. मग आदिकेंद्रकीय म्हणजे ज्या सजीवांमध्ये पेशीभंग अंगकाभोवती आवरण नसते किंवा न्यूक्लिअर मेम्ब्रेन्स नसतात, याच्यामध्ये 3च घटक असतात या आदिकेंद्रकीय सजीवामध्ये: प्रद्रव्य पटल, पेशीद्रव्य, केंद्रक द्रव्य. आणि एकच प्रकारचं गुणसूत्र यामध्ये आढळतं. आणि याची उदाहरणं आहेत जीवाणू, नीलरहित शैवाल इत्यादी. या प्रोकॅरियोटिक आदिकेंद्रकीय ह्या पेशींची रचना ज्या सजीवांमध्ये दिसते त्यावरून त्यानं गटाची विभागणी करण्यासाठी निकष लावले. आणि दुसरं त्यात आहे युकॅरियोटिक, दृश्य केंद्रकीय. हे जे युकॅरियोटिक आहे, दृश्य केंद्रकीय, यांच्यामध्ये पेशी अंगके जी असतात ती वेष्टित प्रकारची असतात आणि यामध्ये केंद्रक मात्र सुस्पष्ट असतं. आणि याच्यामध्ये जास्त गुणसूत्र असतात या पेशींमध्ये. आणि यातले सजीव जे आहेत ते आहेत शैवाल, कवक, प्रोटोझोआ. आणि आपण वनस्पती आणि प्राणी हे सुद्धा गट ह्या दृश्य केंद्रकीय ह्या पेशी असणाऱ्या गटामध्ये असणारे हे सजीव आहेत. हा एक आदिकेंद्रकीय आणि दृश्य केंद्रीय की दॅट इज प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिकचा त्यांना निकष लावला ही विभागणी करताना. दुसरा निकष आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीवांचा प्रकार, मग त्यांच्यामधील जटिलता दॅट इज पेशीवरून. मग त्यामध्ये त्यानं एक पेशीय किंवा बहुपेशीय म्हणजे काही सजीव आहेत ते एकाच पेशीचे आहेत तर काही सजीव अनेक पेशींचे आहेत. मग त्यावरून त्यानं विभागणी केली. त्यामध्ये प्लॅन्ट्स आहेत, ऑटोट्रॉफिक, फोटोसिंथेटिक. त्यामध्ये मग वनस्पती ज्या स्वयंपोषी असतात त्यांचा समावेश होतो. दुसरा आहे फंगी, कवक. त्यामध्ये आहे सॅप्रोफायटिक, ॲब्सॉर्प्शन फ्रॉम डेड ऑर्गॅनिझम्स दॅट इज सॅप्रोफायटिक म्हणजेच हे दुसऱ्यांवर जगणारे दॅट इज मृतांवर स्वतःचं पोषण करणारे. मग हे जे आहेत ते काय करतात, ॲब्सॉर्प्शन फ्रॉम डेड ऑर्गॅनिझम्स, मग मेलेल्या जीवांवर हे जगतात. त्यामध्ये त्यांनी तिसरा आणखी ॲनिमल्समध्ये बघितलं ते आहेत परपोषी प्राणी, हेट्रोट्रॉपिक अँड इंजेस्टिव्ह. मग इंजेस्टिव्ह भक्षण करणारे आणि हेट्रोट्रॉपिक म्हणजे पोषणासाठी ज्यांना नायट्रोजन आणि कार्बनची गरज असते असे प्राणी. मग असे हे जे प्राणी आहेत किंवा कवक आहेत किंवा वनस्पती आहेत त्यांच्या त्या पोषणाच्या प्रकारावरून ते कसे स्वतःला जिवंत ठेवतात या प्रकारावरून त्यानं गट केला. हा पण निकष त्यानं वापरला. चौथा आहे सजीवांची जीवन पद्धती, लाईफस्टाईल. मग फॉर एक्झाम्पल आहे वनस्पती, प्लांट्स प्रोड्युसर्स आहेत, उत्पादक आहेत आणि त्या उत्पादनावर जगणारे दॅट इज ॲनिमल्स, कंझ्युमर्स ते भक्षक आहेत. आणि मग विघटकसुद्धा आहेत, फंगी ते डिकम्पोजर्स आहेत. मग फंगी हे विघटन करतात. मग असे सुद्धा जे सजीव आहेत त्यांची जी जगण्याची लाईफस्टाईल आहे त्याच्यावरून त्यानं या गटांची विभागणी केली सजीवांच्या.
आणि 5वा जो त्यानं निकष लावला तो आहे फायलोजेनेटिक रिलेशनशिप. मग यामध्ये त्यानं त्या पर्टिक्युलर सजीवांमध्ये जे वर्गानुवंशिक संबंध आहेत त्याचा विचार केला आणि त्यामध्ये आदिकेंद्रिके ते दृश्यकेंद्रिके, एकपेशीय ते बहुपेशीय ह्या सर्व वैशिष्ट्यांचा विचार केला. सो प्रोकॅरियोटिक टू युकॅरियोटिक आणि युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय आणि मल्टीसेल्युलर म्हणजे अनेकपेशीय. 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन्स. आणि मग विटाकरनं ही 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनची पद्धत शोधून काढली आणि त्यानं या 5 किंगडम सिस्टीममध्ये त्यानं सजीवांची 2 गटात विभागणी केली आणि त्या 2 गटांचे पुन्हा उपगटसुद्धा त्यानं जगासमोर मांडले. ह्या त्याच्या पंचसृष्टी वर्गीकरणाच्या पद्धतीमध्ये पहिला जो गट आहे सजीवांचा तो आहे आदिकेंद्रकी आणि दुसरा जो गट आहे तो दृश्यकेंद्रकी, प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स. मग प्रोकॅरियोट्समध्ये त्यानं युनिसेल्युलर म्हणजे जे एकपेशीय प्राणी आहेत त्यांचा समावेश केला आणि त्यामध्ये एकच सृष्टी त्यानं आहे असं जगासमोर मांडलं, ती आहे मोनेरा. आणि त्यानं जो दुसरा सजीवांचा गट केला त्यामध्ये मात्र दृश्यकेंद्रकी युकॅरियोट्स त्या गटाला नाव दिलं आणि त्यामध्ये त्यानं एकपेशीय आणि बहुपेशीय म्हणजे दोन्ही प्रकारच्या सजीवांची त्यानं त्यात समाविष्टता केली. आणि यामध्ये एकपेशीय गटामध्ये त्यानं दुसऱ्या क्रमांकाची जी सृष्टी सांगितलेली आहे त्याला नाव दिलं प्रोटिस्टा आणि बहुपेशीय सजीवांच्या गटाला त्यानं पुन्हा 3 गटात विभागलं आणि त्यामध्ये सृष्टी 3 कवकांची त्यानं केली, सृष्टी 4 वनस्पतीची त्यानं मांडली आणि सृष्टी 5 प्राण्यांची त्यानं सृष्टी मांडली. मग अशा प्रकारे त्यानं एकपेशीय आणि बहुपेशीय सजीवांची मांडणी 2च गटात प्रामुख्याने केली, प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स. आणि प्रोकॅरियोट्समध्ये मोनेरा ही एकच सृष्टी, हे एकच किंगडम त्यानं आहे असं जगासमोर मांडलं. आणि दृश्यकेंद्रिकेमध्ये मात्र त्यानं प्रोटिस्टा, कवके, वनस्पती, प्राणी हे 4 किंगडम त्यानं मांडले. आणि मग यामध्ये बहुपेशीमध्ये जे कवकांची सृष्टी आहेत त्यामध्ये त्यानं पेशीभित्तिका असणारे पण प्रकाश संश्लेषण करू न शकणारे सजीव यांचा समावेश केला. म्हणजेच सेल वॉल प्रेझेंट बट ऑर्गॅनिझम्स कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण करू न शकणारे आणि सेल वॉल प्रेझेंट त्यामध्ये पेशीभित्तिका असणारे दॅट इज फंगी, कवकांचा त्यानं त्या सृष्टीमध्ये समावेश केला आणि ह्याची विभागणी त्यानं बहुपेशीमध्ये मांडली. नंतर ह्याच गटामध्ये त्यानं सगळ्या जगातील वनस्पती मांडल्या, प्लांट्स. मग सेल वॉल प्रेझेंट त्यामध्ये पेशीभित्तिका असते वनस्पतींमध्ये पण अँड ऑर्गॅनिझम्स कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस आणि प्रकाश संश्लेषण हे वनस्पती करू शकतात. हे जीव, हे सजीव वनस्पतीमध्ये त्यानं मांडले. आणि 5वा जो त्यानं गट मांडला त्यामध्ये तो आहे आपण ॲनिमल्सचा. मग जगातले सगळे, पृथ्वीवरचे सगळे प्राणी यांचा समावेश त्यात केला आणि यामध्ये नो सेल वॉल पेशीभित्तिका नसणाऱ्या प्राण्यांचा त्यानं ह्या गटामध्ये समावेश केला. अशा प्रकारे त्यानं प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स या 2च गटात सजीवांची मांडणी केली आणि त्यांची नंतर 5 गटात 5 सृष्टीत मोनेरा, प्रोटिस्टा, कवके, वनस्पती, प्राणी दॅट इज मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लांट्स आणि ॲनिमल्स या गटात विभागणी केल्यामुळं या पद्धतीला पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती 5 किंगडम सिस्टीम असं म्हणलं जातं. यानंतर पुढील पानावर पेज 2 वर किंगडम 1 मोनेरा, सृष्टी क्रमांक 1 मोनेरा म्हणजे एकपेशीय सजीव. यामध्ये जीवाणू, शैवाल अशा जीवांचा समावेश होतो आणि हे परपोषी पण असतात आणि स्वयंपोषी पण असतात. त्यांनी तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे. टेक अ स्मॉल ड्रॉप ऑफ कर्ड ऑर बटर मिल्क ऑन अ क्लीन ग्लास स्लाइड. मग एका स्वच्छ काचपट्टीवर तुम्ही दही किंवा ताकाचा एकदम लहानसा थेंब घ्या. डायल्यूट इट विथ अ लिटल वॉटर. त्या दह्यामध्ये किंवा ताकामध्ये थोडंसं पाणी मिसळा आणि विरलन करा. डायल्यूट इट. केअरफुली कीप अ कवर स्लिप आणि त्याच्यावर आच्छादन काहीतरी ठेवा, कवर ठेवा. ऑब्झर्व इट अंडर हाय पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. आणि मायक्रोस्कोप खाली त्याला घ्या आणि पहा तुम्हाला काय दिसतं, व्हॉट डिड यू सी. मग तुम्हाला त्या पट्टीवर हालचाल करणारे लहान काडीसारखे जे सजीव दिसतात, सूक्ष्म जीव दिसतात, त्यांना लॅक्टोबॅसिला जीवाणू असं म्हणतात. मग ह्या ऑल टाईप ऑफ बॅक्टेरियाज अँड ब्लू ग्रीन अल्गीचा समावेश आर इन्क्लुडेड इन द किंगडम मोनेरा. मग अशा सर्व प्रकारच्या जीवाणूंचा नीलरहित शैवालांचा समावेश या मोनेरा या 1 क्रमांकाच्या सृष्टीमध्ये केला जातो. आणि यांची लक्षणं काय आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत. ऑल द ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. हे सर्व ह्यातले जे सजीव आहेत, हे सर्व जे जीवाणू आहेत, हे जे शैवाल आहेत, हे सर्व एकपेशीय असतात, एकाच पेशीचे बनलेले असतात. दे मे बी ऑटोट्रॉफिक ऑर हेटरोट्रॉफिक. ते एकतर स्वयंपोषी असतात ऑटोट्रॉफिक
ऑर हेटरोट्रॉपिक किंवा परपोषी असतात, म्हणजे ते स्वतःचं अन्न तयार करू शकतात किंवा इतरांवरती अवलंबून असतात जगण्यासाठी. हे आदिकेंद्रिकी असून पटलबद्ध केंद्र किंवा पेशांगके यांना नसतात. मग ह्यांचा समावेश युकॅरियोटिक या गटामध्ये होत नाही. दीज आर प्रोकॅरियोटिक सेल्स विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गनेल्स. मग ह्या पेशीनं, हे एक पेशीनं बनलेले जे सजीव आहेत हे आदिकेंद्रिकीय असून, म्हणजेच हे प्रोकॅरियोटिक असून यांच्यामध्ये सेल एकच असते, त्यामुळे दीज आर प्रोकॅरियोटिक सेल्स विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गनेल्स. यांच्यामध्ये तुम्हाला केंद्रक दिसत नाही किंवा पेशांगके सुद्धा दिसत नाहीत. देर इज नो न्यूक्लियस और देर आर नो एनी सेल ऑर्गनेल्स प्रेझेंट इन प्रोकॅरियोटिक ॲनिमल्स ऑर सेल्स. मग ह्या एक पेशी असणाऱ्या आदिकेंद्रकीय सजीवांमध्ये, जीवाणूंमध्ये, या शैवाळांमध्ये तुम्हाला केंद्रक आणि पेशांगके आढळत नाहीत. अशा प्रकारे या पानावर तुम्हाला मोनेरा या सृष्टी क्रमांक 1 ची माहिती दिलेली आहे. आणि उजव्या बाजूला तुम्हाला आकृत्या दाखवलेल्या आहेत. त्यामध्ये नेमली स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी, त्यानंतर क्लोस्ट्रिडियम टिटॅनी, देन ट्रेपोनेमा पॅलेडम, देन व्हायब्रिओ कोलेरी, देन सायमोनेला टायफी आणि क्लोस्ट्रिडियम बोट्युलिनम या सजीवांची तुम्हाला आकृती दाखवलेली आहे. या आकृती तुम्हाला पाहायच्या आहेत. यानंतर दुसरा जो सृष्टीचा गट आहे तो आहे प्रोटिस्टा. मग प्रोटिस्टा या सृष्टीमध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचे सजीव आढळत त्याबद्दल तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी करायला सांगितलं आहे. एखाद्या डबक्यातील पाण्याचा एक थेंब काचपट्टीवर ठेवून सूक्ष्मदर्शीखाली त्याचं निरीक्षण तुम्ही करायचं. प्रिपेअर अ टेम्पररी माउंट ऑफ 1 ड्रॉप ऑफ पॉन्ड वॉटर ऑन अ ग्लास स्लाइड. मग काचेच्या पट्टीवर तुम्ही डबक्यातील पाण्याचा एक थेंब टाकायचा आहे आणि ऑब्झर्व अंडर लो पॉवर अँड हाय पॉवर ऑफ मायक्रोस्कोप. आणि मग सूक्ष्मदर्शीखाली त्याचं निरीक्षण करा. यू विल फाइंड सम मोटाईल मायक्रोब्स विथ इरेग्युलर शेप. मग तुम्हाला त्या मायक्रोस्कोप खाली अनियमित आकाराचे सूक्ष्मजीव सजीव हालचाल करताना दिसतील. दीज आर अमिबाज. हे सजीव कोण आहेत? अमिबा आहेत. मग यांची लक्षणं काय आहेत? कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? प्रोटिस्टा आर सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम्स विथ वेल डिफाइंड न्यूक्लियस इन्क्लोज्ड इन अ न्यूक्लियर मेम्ब्रेन. हे प्रोटिस्टा गटामध्ये जे सजीव असतात ते सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम्स आहेत. हे सर्व सजीव एक पेशीयच आहेत विथ वेल डिफाइंड न्यूक्लियस. आणि त्यांच्यामध्ये मात्र केंद्रक असतं आणि ते केंद्रक पटलबद्ध असतं, त्याला आवरण असतं, इन्क्लोज इन न्यूक्लियर मेम्ब्रेन. आणि त्याच्या अवतीभोवती पटल, दॅट इज केंद्रकाभोवती आवरण असतं. आणि हे लक्षण एक पेशी असणं आणि केंद्रकाभोवती पटल रचना असणं हे प्रोटिस्टा सृष्टीतील सजीवांचे एक लक्षण आहे. दे हॅव सिडोपोडिया ऑर हेअर लाईक सिलिया ऑर व्हीप लाईक फ्रॅगेला फॉर लोकोमोशन. लोकोमोशन म्हणजे हालचाल, प्रचलन. मग प्रचलनासाठी त्यांच्याकडं छद्मपाद किंवा रोमके किंवा कशाभिका असतात. मग मुवमेंटसाठी त्यांना हे अवयव आहेत. आणि तिसरं लक्षण आहे ऑटोट्रॉप्स. ते स्वयंपोषी असतात. फॉर एक्झाम्पल युग्लिना वॉलवॉक्स पेशीत हरितलवक असतात. मग वॉलवॉक्स कंटेन क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट हरितलवक. मग स्वयंपोषी स्वयंपोषी सजीवांबद्दल इथं माहिती दिलेली आहे. आणि परपोषी दॅट इज यामध्ये स्वयंपोषीसुद्धा आहेत प्रोटिस्टामध्ये आणि परपोषीसुद्धा आहेत. स्वयंपोषीमध्ये कोणाचं उदाहरण दिलं? युग्लिना आणि वॉलवॉक्स स्पेशीज दिले. आणि परपोषीमध्ये अमिबा, पॅरामेशियम, प्लाझ्मोडियम याचं एक्झाम्पल दिलं आहे. सो ऑटोट्रॉप्समध्ये युग्लिना, वॉलवॉक्स कंटेन क्लोरोप्लास्ट. हेटरोट्रॉप्स दॅट इज परपोषी जे दुसऱ्यावर जगतात ते आहेत अमिबा आणि पॅरामेशियम, प्लाझ्मोडियम इत्यादी. मग ह्यानंतर तुम्हाला जो तिसरा गट दिला आहे, सृष्टी दिली ते आहे फंगी, कवके. मग तुम्हाला इथं एक कृती सांगितलेली आहे. टेक मॉइस्ट पीस ऑफ ब्रेड ऑर भाकरी अँड कीप इट इन कंटेनर विथ लीड फॉर 2-3 days. तुम्ही भाकरीचा तुकडा किंवा पावाचा तुकडा घ्या आणि एका डब्यामध्ये घाला आणि त्याला झाकण लावा. आफ्टर 2-3 days फाईन कॉटन थ्रेड लाईक टफ्ट इज फाउंड गोईंग ऑन द सर्फेस ऑफ द ब्रेड. 2-3 दिवसानंतर तो डबा उघडा तेव्हा तुम्हाला काय दिसेल? कापसासारखे पांढरी तंतू वाढलेले दिसतील. मग ते तंतू घ्या. प्रिपेअर टेम्पररी माउंट ऑफ फ्यू थ्रेड्स फ्रॉम दिस कल्चर अँड ऑब्झर्व इट अंडर मायक्रोस्कोप. सूक्ष्मदर्शीखाली ते पांढरे तंतू घेऊन त्याचं निरीक्षण करा. मग काय तुम्हाला लक्षणं दिसतात कवकांची त्याच्याबद्दल पुढे माहिती दिलेली आहे. आणि आकृत्या तुम्हाला तिथेच बुरशीची, कवकांची, फंगीची आकृती दिलेली आहे. त्याला सुद्धा लेबल आहेत. प्रोटिस्टाची सुद्धा आकृती, त्यातील सजीवांची पण आकृती दिलेली आहे. त्यामध्ये वॉलवॉक्स, पॅरामेशियम, युग्लिना, अमिबा आणि नंतर बुरशीचं चित्र दाखवलेलं आहे तुम्हाला. मग तिसरा जो गट आहे फंगी कवकांचा, त्यामध्ये काय लक्षणं असतात कवकांची?
तर कवकांचं पहिलं लक्षण आहे दीज आर नॉन ग्रीन, हे हिरव्या रंगाचे नसतात, युकॅरियोटिक दृश्य केंद्रकी असणारे हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स, परपोषी हे सजीव असतात. मग ह्या सृष्टीमध्ये परपोषी असंश्लेषी दृश्य केंद्रिकी सजीवांचा समावेश होतो. मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोटोप्स, ह्यातले बहुसंख्य कवक हे मृतोपजीवी असतात, मेलेल्या सजीवांवर हे जगण्यासाठी अवलंबून असतात. दे फीड अपॉन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर, आणि कुजलेले जे पदार्थ असतात डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर, कुजलेले डिकेइंग, मग कुजलेले हे जे ऑर्गॅनिक मॅटर आहे कार्बनिक पदार्थ आहेत त्यावर ते दे फीड अपॉन, ते जगतात. दिस सेल वॉल इज मेड अप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड कायटिन. मग कवकांमध्ये जी पेशीभित्तिका असते ती कायटिन या शर्करेपासून बनलेली असते आणि ती जटिल असते, कॉम्प्लेक्स शुगर शर्करा. आणि चौथं लक्षण जे आहे सम फंगी आर थ्रेड लाईक, काही कवके तंतुरूपी असतात अँड मेनी न्यूक्ली आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. आणि तुम्हाला पेशीद्रव्यांमध्ये ह्या प्राण्यांच्या असंख्य अशी केंद्रके तुम्हाला आढळतील. आणि 5व्यामध्ये तुम्हाला कवकांची उदाहरणं दिलेली आहेत. मग कवकांमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो तर किनू बेकसिस्ट, देन ॲस्परजिलस म्हणजेच मक्याच्या कणसावरील बुरशी, देन पेनिसिलियम, आणि लास्ट आहे मशरूम दॅट इज भूछत्री. मग 2 मिनी सिस्टम्स ऑफ क्लासिफिकेशन आर इंट्रोड्यूस आफ्टर द व्हिटाकस, हिज 5 किंगडम सिस्टम इज वाईडली ॲक्सेप्टेड. जरी अशा वर्गीकरणाच्या अनेक पद्धती आजपर्यंत अनेक शास्त्रज्ञांनी मांडल्या असल्या तरी व्हिटाकरची ही जी पंचसृष्टीची वर्गीकरणाची पद्धत आहे हिलाच प्रमाण मानलं जातं, आणि अशा प्रकारे ही पद्धती संशोधनामध्ये वापरली जाते. याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स, सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण. यामध्ये पुन्हा एकदा तेच वर्गीकरण दाखवलं आहे. प्रोकॅरियोटिक, युकॅरियोट्स या 2 गटांमध्ये तुम्हाला सजीवांची विभागणी दिसते, आणि या प्रोकॅरियोट्समध्ये बॅक्टेरिया जीवाणूंचा समावेश होतो, आणि युकॅरियोट्समध्ये प्रोटिस्टा, फंगी आणि अल्गी यांचा समावेश होतो, दॅट इज आदिजीव, कवके आणि शैवाले. आणि अशा प्रकारे आपण पेज नंबर 1, 2, 3 याबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती ऐकलेली आहे. थँक्स फॉर लिसनिंग. सी यू. बाय.